हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आजची रेसिपी आहे अळीवाची खीर। थंडीच्या दिवसात आवर्जून खावी अशी अळीवाची खीर आहे। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फायबर, विटॅमिन, प्रोटीन असते। वाढत्या वयाच्या मुलांच्यासाठी आणि खास करून बाळंतिणीला ही खीर दिली जाते। अळीवामुळे केस गळती थांबण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते। अशा प्रकारे बहुगुणी उपयोग असणाऱ्या अळीवाची खीर प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून 2 वेळा तरी खावी। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 3 चमचे अळीव घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालत आहे। आता याला आपण 1 तासासाठी भिजत ठेवूया। तुम्ही बघू शकताय आपले अळीव छान भिजलेले आहेत आणि फुगलेले सुद्धा आहेत। आता या ठिकाणी मी 2 वाटी दूध घेतलेले आहे। दूध मी कोमट वापरलेले आहे। आता याच्यामध्ये भिजवून घेतलेले अळीव घालत आहे। आता अळीव दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी वेलदोडे पावडर घालत आहे आणि साधारण 3 ते 4 चमचे मी साखर घालत आहे। साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला साखर ऐवजी गूळ वापरायचा असेल तर तुम्ही संपूर्ण खीर तयार झाल्यानंतर वापरू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। अळीव शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तुम्ही ही खीर तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता। 5 मिनिटे आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे बहुगुणी उपयोग असणाऱ्या अळीवाची खीर बनवून तयार झालेली आहे। खूपच झटपट आणि सोपी रेसिपी आहे। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि तुमच्या काही कमेंट्स किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की एकदा ट्राय करून बघा। बाय।